गेलेले पंख हे पिंजरे गेले कुठे, या भराऱ्या मुच्याही पाखरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला एक सांगणं आहे की बऱ्याचदा कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक मंडळी आम्हाला विचारतात की सर, प्रबोधनाच्या कार्यक्रमानं, व्याख्यानाच्या कार्यक्रमानं, कीर्तनाच्या कार्यक्रमानं लोकांमध्ये सुधार होईल का, लोकांमध्ये बदल होईल का, लोक सुधारतील का. मी तुम्हा सर्वांना विचारतो, रामायण आणि महाभारत बघून लोक सुधारले का? मी सर्वांना विचारतो, जोरात बोला, सुधारले काय? आमचे एक मित्र आहेत सर, कोरोनाच्या काळामध्ये काय सगळ्यांच्या हातातली कामं बंद पडून गेली. तो नागपूरला राहायचा, गावाखेड्यात कशी तरी कामं चालत होती शेतीची, पण नागपुरामध्ये काही शहरामध्ये कामं बंद पडून गेले होते. मी त्या मित्राला सहज फोन करून विचारलं, म्हटलं आता दिवसभर करतोस काय, बाहेर तर कोरोना आहे. त्याने फार मार्मिक उत्तर दिलं, म्हटलं रामायण आणि महाभारत पाहतो. म्हणलं चांगलं आहे ना, रामायण महाभारत पाहतो, दोन गोष्टी तुला शिकायला मिळतील, चांगलं आहे की. मग त्याला सहज विचारलं, म्हटलं काय समजलं रे, म्हटलं रामायण महाभारत बघून. म्हटलं जास्त दिवस झालं नाही म्हटलं रामायण महाभारत बघून, पण एक गोष्ट मला समजली. म्हणजे म्हटलं काय? रामायण म्हणजे अपहरणाचा केस वाटून राहिला म्हणे, आणि महाभारत म्हणजे जमिनीचा केस वाटून राहिला म्हणे. म्हटलं गड्या, रामायण महाभारत पाहतोस की सावधान इंडिया पाहून राहिलायस तू? आणि तो एकटा रामायण पाहायचा नाही, आपल्या 6-7 वर्षाच्या मुलाला जवळ बसून तो रामायण दाखवायचा. का तर माझ्या लेकरामध्ये प्रभू रामचंद्राचे गुण आले पाहिजे, श्रीकृष्णाचे गुण आले पाहिजे म्हणून. आणि लेकरानं गुण कोणाचे घेतले माहित आहे काय? कुंभकर्णाचे. आधी पोरग 7ला झोपून उठायचा, आता 10ला झोपून उठतो. परिवर्तन होईल का, बदल होईल का, सुधार होईल का? बघा, मी नेहमी असं म्हणतो, रामायणामध्ये 2 व्यक्ती असे होते, एक होता बिभीषण आणि दुसरं होतं मंथरा. अरे रावणाच्या राज्यात राहूने बिभीषण बिघडला नव्हता, आणि प्रभू रामचंद्राच्या राज्यात राहूने मंथरा सुधरली नव्हती. म्हणजे माणसाचं घडणं आणि माणसाचे बिघडणं हे माणसाच्या परिस्थितीवर नव्हे, तर माणसाच्या मनस्थितीवर आणि माणसाच्या विचारांवर डिपेंड करते. आणि त्या विचारांना दुरुस्त करण्याचे काम या प्रबोधनाच्या माध्यमातून होत असते, लक्षात घ्या. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धांनी जगातला सगळ्यात मोठा तत्वज्ञान तुमच्या आमच्यासाठी दिलाय, तो म्हणजे अत्तदीप भव. म्हणजे याचा अर्थ काय? आधी स्वतःला जागृत करा, स्वतःला ओळखायला शिका. मी सांगतोय किंवा कोणी दुसरं सांगतोय म्हणून ऐकू नका. घरी गेल्यानंतर त्या संबंधाने तुम्ही विचार जरूर करा, आणि ते सगळ्या गोष्टी आपल्या आचरणामध्ये आणा. हे तथागत गौतम बुद्धांच्या उपदेशातून आपल्याला समजून येते. स्वातंत्र्य, समानता, बंधुता, न्याय, अभिमान आणि स्वाभिमानाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब म्हणजे लढण्याची प्रेरणा देणारे, विषमतेवर मात करून समता पेरणारे. बाबासाहेब म्हणजे आत्मसन्मानानं जगायला शिकवणारे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी आपल्या आईचे साधं प्रेम सुद्धा मिळालं नाही हो, पण तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लाखो करोडो लेकरांचे मायबाप होतात. ही गोष्ट साधी नाही, हा इतिहास साधा नाही. अरे एखादा काचेचा तुकडा जमिनीवर पडावा आणि त्याचे हजारो तुकडे जसे व्हावेत, तसा एक एक तुकडा बाबासाहेबांच्या अंतःकरणाच्या लहानपणीच्या व्यवस्थेने करून ठेवला होता. 6-7 वर्षाचा भिवा शाळेत जायचा. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याचे माठ ठेवलेलं असायचं, पण भिवा त्या माठाला हात लावू शकत नव्हता, कारण त्याला अस्पृश्य म्हणून हिणवलं जायचं. दुपारी फडक्यात बांधून आणलेली भाजी भाकरी उन्हामुळे कडक होऊन जायची, खाताना घशाला कोरड पडायची, घशातला घास घशाचा अडकायचा आणि सपाटून तहान लागायची. तो भिवा त्या माठाकडे ताटकळत पाहत उभा राहायचा, पण त्या माठाला हात लावू शकत नव्हता. तो शिपाई 2-3 तास उशीर यायचा, कधी कधी मुद्दामून उशीर यायचा. बाबासाहेबांच्या उंजळीमध्ये दुरून पाणी होतायचं, आणि मग बाबासाहेबांना ते पाणी प्यायला मिळावं. अरे साध्या पाण्यासाठी बाबासाहेबांना तडफडत उभं राहावं लागायचं. जी हिंदू धर्म संस्कृती आपल्याला सांगते वसुधैव कुटुंबकम, ही संपूर्ण सृष्टी आपला कुटुंब आहे. त्या काळची परिस्थिती एवढी विकोपाला गेली होती की एक तहानलेल्या लेकराला साधं पाणी न देणे ही विकृती निर्माण झाली. पण हाच तो वर्गाबाहेरच्या भिवा. ते म्हणतात ना, तप्त वाळवंटातून चालताना पायाला जसा चटका लागावा, तसा एक एक चटका बाबासाहेबांच्या अंतःकरणाला लहानपणी झोपत होता. पण हाच तो वर्गाबाहेरच्या भिवा, हाच तो पाण्यासाठी तडफडत उभा राहिलेला भिवा जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा ज्ञानवंत होतो, जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा प्रज्ञावंत होतो. मग आजच्या पिढीतल्या सर्व लेकरांकडे तर खायला, पोटभर खायला, तहान भागेपर्यंत पाणी पिऊ शकता, पोट भरेपर्यंत जेवू शकता, वाटेल त्या कॉलेजामध्ये ऍडमिशन घेऊ शकता, पण तेवढाच पोटतिडक्यानं आणि तेवढ्याच जिद्दीनं आजची पोरं शिकतायत का? हा पहिला प्रश्न आहे जयंती उत्सवाच्या निमित्तानं मला सर्व तरुण पिढी समोर उपस्थित करावं असं वाटतं. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्श डोळ्यापुढे ठेवून कित्येक मुलं मुली आज विदेशामध्ये शिकतायत. बाबासाहेब आंबेडकरांसाठी ही खरी आदरांजली आहे. प्रणय शतलज नावाचा एक कवी आहे, तो असं म्हणतो की अपने पढ़ाई के दम पर वो सीने पर चढ़ रहे हैं, अपने पढ़ाई के दम पर वो सीने पर चढ़ रहे हैं, देखो गौर से वो अपने बाप की जंग लड़ रहे हैं, अरे जिसको रखा था क्लास के बाहर बिठाकर उसी भीमराव के बेटे आज फॉरेन में पढ़ रहे हैं. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेली खरी आदरांजली आहे. परदेशामध्ये शिकताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पैसे कमी आहेत, म्हणून बाबासाहेब आंबेडकर एका पावाच्या तुकड्यावर आणि पाण्याच्या घोटावर भूक भागवत होते. अरे पैसे कमी आहेत म्हणून बाबासाहेबांच्या लेकरांची मृत्यू होते, मुलांची मृत्यू होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा होता राजरत्न नावाचा, आणि त्याची जेव्हा मृत्यू झाली नेमकं त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनला जायचे होतं. बाबासाहेबांचा भाऊ धावत आला, म्हणाला भिवा रे, आपला राजरत्न आता आपल्यात राहिला नाही.
काय वाटलं असेल हो त्या बापाला? तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लेकराच्या बाप असला असता तर फेकून दिली असती दुनियाभरची कामं आपल्या लेकरासाठी, पहिल्यांदा आपल्या लेकरासाठी धावून गेला असता. पण बाबासाहेबांचे शब्द आहेत. बाबासाहेबांनी स्वतःचा आवंडा गेडला, स्वतःचे अश्रू पुसले, स्वतःला सांभाळलं. बाबासाहेबांनी आपल्या भावाला ते बोलले, दादा आज जर मी इथं राहिलो तर माझा खूप मोठा नुकसान होऊन जाईल, आणि म्हणून मी माझ्या एका लेकरासाठी मी माझ्या लाखो करोडो लेकरांना मरू देणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द होते. बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे उपकार आपल्यावरती आहेत की आपण आपल्या रक्ताने जरी त्या बाबासाहेबांच्या चरणावरती अभिषेक घातला तरी आपण त्यांच्या उपकारांची परतफेड कधी करू शकणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा अजून एक मुलगा होता गंगाधर नावाचा, आणि तेव्हा बाबासाहेब परदेशामध्ये शिकत होते. गंगाधरची जेव्हा मृत्यू झाली, बाबासाहेब एक रुपया सुद्धा पाठवू शकले नाही हो. तेव्हा माझ्या रमाईनं स्वतःच्या साडीचा पदर फाडला, त्या प्रेतावर झाकण्यात आला आणि नंतर अंत्यक्रिया करण्यात आली. मी बोलतो ना साहेब की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये जिवंतपणे जेवढ्या हालअपेष्टा सहन केल्या, जेवढ्या यातना भोगल्या, जेवढ्या अपमानांचा सामना केला, तेवढ्या देशातल्या दुसऱ्या कोणत्याही नेत्याने सहन केला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या विरोधकांनी मला दाबण्याचा खूप प्रयत्न केला, मला मारण्याचा प्रयत्न केला, मला छळण्याचा प्रयत्न केला, आणि लोक मला घाबरतात याचे कारण हे नाही की मी खूप मोठा विद्वान आहे. लोक मला घाबरतात याचे कारण हे नाही की मी खूप मोठ्या विद्यापीठातून शिकून आलोय. लोक मला घाबरतात याचे कारण हेही नाही की माझ्या मागे खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा आहे, खूप मोठ्या लोकांचा मॉब आहे. आणि लोक मला घाबरतात कारण मी शीलवान आहे. लोक मला घाबरतात कारण मी चारित्र्यवान आहे. लोक मला घाबरतात कारण मी स्वाभिमानी आहे. लोक मला घाबरतात कारण मी कधी कोणाला विकला जाऊ शकत नाही.